बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बारामतीमधून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली, त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये आम्हाला चांगलं लीड मिळालं। राज्यात ठाकरे, काँग्रेस आणि आम्ही जीवाभावाप्रमाणे लढलो, असं शरद पवारांनी म्हटलं आहे। देशाचा निकाल हा परिवर्तनाला पोषक असून पुढची दिशा ही इंडिया आघाडीच्या बैठकीत होईल, असंही शरद पवारांनी सांगितलं। लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळण्याचं चित्र दिसत आहे। त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं। लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे, हा निकाल परिवर्तनाला पोषक असा आहे। देशाच्या निकालात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची दिसते। आमच्या पक्षाला चांगलं यश मिळालं आहे। आम्ही जनतेची कृतज्ञता व्यक्त करतो। आमचा प्रयत्न राहणार आहे की देशात देखील चित्र आशादायक आहे। उत्तर प्रदेशात देखील चांगला निकाल लागला आहे। यापूर्वी भाजपला जे यश मिळायचं त्यामध्ये मार्जिन मोठा असायचं, आता तसं चित्र नाही। आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले। मी, मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे। आज संध्याकाळी याबाबत निश्चित आम्हाला कळेल आणि त्यानंतर आम्ही दिल्लीला जाऊ। आम्ही 7 जागांवर यश प्राप्त करू असं चित्र आहे। 10 पैकी 7 जागा जिंकणं मोठं आहे। आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे। आम्ही महाविकास आघाडी केली, त्यानंतर देखील यश चांगलं मिळालं। आम्ही जीवाभावाप्रमाणे काम करण्याची भूमिका घेतली, त्यामुळे हे घडू शकलं। आम्ही तिघे देखील एकत्र राहून आगामी निवडणुकीला सामोरे जाऊ। लोकसभा निवडणुकांचे सर्व निकाल अद्याप हाती आले नसले तरी महाराष्ट्राने परिवर्तनाच्या दिशेने निकाल घेतल्याचं स्पष्ट होतंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेणं, लोकशाही मूल्यांचं रक्षण करणं ही ती प्रमुख भूमिका होती। जाती धर्मांच्या वादापलीकडे जाऊन रोजगार, महागाई यासारख्या दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आघाडी कटिबद्ध होती। या भूमिकेचे जनतेने स्वागत केले, सन्मान राखला आणि मवियावर विश्वास दाखवला। याबाबत मी महाराष्ट्रातील तमाम जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे। मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केलाय। राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेल्या पुण्याच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। पुणे लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीने झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे हे लोकसभेच्या रिंगणात होते। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश बापट हे विजयी झाले होते, त्यामुळे बापटांची जागा राखण्याचं आवाहन भाजपसमोर होतं। तर कसबा विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागला त्याप्रमाणे धक्कादायक निकाल देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता। म्हणूनच महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले। त्यासोबतच मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये असलेल्या वसंत मोरेंनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरून रंगत भरली। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालंय। बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराजय झाला आहे। बारामतीत विजयाचा विश्वास व्यक्त करताना शरद पवार यांनी काही वेळापूर्वी म्हटलं होतं की बारामतीतील जनतेची मानसिकता मला माहीत आहे। माझी सुरुवात तिथूनच झाली असून मी 60 वर्ष तिथं काम केलंय। शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य केलं। बारामतीमध्ये या विधानसभेच्या मतदारसंघात माझा स्वतःचा 60 वर्षाचा कामाचा अनुभव आहे। माझी सुरुवातच तिथून झाली आहे। तिथला सामान्य नागरिक आणि तिथली मानसिकता मला माहीत आहे। असं मला वाटतं की एका बारामतीच्या विधानसभेत 35,000चं लीड आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे। देशाच्या आर्थिक राजधानीची गणितं ज्या मतदारसंघावर अवलंबून आहेत तो दक्षिण मुंबई मतदारसंघ ठाकरेंना स्वतःकडे राखण्यात यश मिळालंय। दक्षिण मुंबईतून ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंत विजयी झालेत। विद्यमान आमदार यामिनी जाधव यांचा सावंतांनी दारुण पराभव केलाय। देशाची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबई, या आर्थिक राजधानीतील संपूर्ण आर्थिक उलाढालींचं गणित दक्षिण मुंबईवर अवलंबून आहे। पूर्वीची मूळ मुंबई म्हणजेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ कष्टकरी कामगारांच्या गिरण गावासह अगदी उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलपर्यंत सर्व वर्गातील लोकांना सामावून घेतो। याच मतदारसंघात 2 कडवट शिवसैनिकांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली। लोकसभा निवडणूक निकालाचं चित्र आता स्पष्ट झालंय। भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 290 पेक्षा जास्त जागांची आघाडी आहे। काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी 230 जागांवर आघाडीवर आहे। महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसलाय। महाविकास आघाडीने बाजी मारली आहे। निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला। सर्वप्रथम मी ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना 2 लाखांपेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालं आहे, त्यासाठी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं अभिनंदन करतो। ठाणे लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। बाळासाहेब ठाकरे यांचा ठाण्यावर प्रेम होतं। जिल्ह्यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकतोय। एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघातून उमेदवार होता।
सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. शिवसेना एनडीएचा घटक पक्ष म्हणून सोबत आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार बनेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. इंडिया आघाडीला एक द्वेषाने पछाडलेलं होतं. मोदींना तडीपार करण्याची भाषा करत होते, पण या देशातील जनतेने विकासाला मतदान केलं. तडीपारीची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवलं. यापुढेही आमचा विकासाचा अजेंडा असणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला सांभाळण्यात मोठे यश आलंय. मुंबईत 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत. केवळ उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचा विजय झालाय. उत्तर मुंबईची जागा वगळता मुंबईतील इतर सर्व जागा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडल्या आहेत. विशेष म्हणजे उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स राहिला. अतिशय अटीतटीची लढत या ठिकाणी झाली. अखेर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला, तर भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ शकली नाही. आगामी काळात या निवडणुका लवकर होतील का ते स्पष्ट होईल. पण मुंबई महापालिकेची निवडणूक न झाल्यामुळे मुंबईत कुणाची ताकद आहे हे स्पष्ट होणं कठीण होतं. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मुंबईत नेमकी कोणत्या राजकीय पक्षाची ताकद आहे हे निवडणुकीशिवाय समजणार नव्हतं. खरं तर मुंबई आणि शिवसेना यांचं एक वेगळं समीकरण राहिलेलं आहे. पण शिवसेनेत 2 गट पडल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईत यश मिळतं का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मुंबईत शिवसेना पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणूक ही मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत ठाकरेंनी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाला 4 मुंड्या चित केला आहे. मुंबईत एकूण 6 लोकसभेच्या जागा आहेत. या 6 पैकी 4 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार होते. या 4ही जागांवर आपल्या उमेदवारांना विजयी करण्यात उद्धव ठाकरे यांना मोठे यश मिळालंय. सातारा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे मैदानात होते. एक्झिट पोलमध्ये उदयनराजे भोसले यांचा पराभव होईल असा दावा केला जात होता, पण तो चुकीचा ठरला. मतमोजणी सुरू झाल्यापासून दोघांमध्ये कांटेकी टक्कर पाहायला मिळत होती. त्यामुळे विजय कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता उदयनराजे भोसले यांनी गेल्या निवडणुकीत वचपा काढलाय. त्यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव करत विजय मिळवलाय. अखेर साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी मुसंडी मारली आहे. सातारा लोकसभेसाठी तिकीट मागत असताना आपण इथून विजयी होणारच असा उदयनराजे भोसले यांनी विश्वास व्यक्त केला होता. पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून राजेंनी दिल्लीत मुक्काम ठोकला होता. मावळते खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यानं शरद पवार गटापुढे कुणाला उमेदवारी द्यावी असा संभ्रम होता. त्यानंतर त्यांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती. कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर कांटेकी टक्कर होईल असं कोणाला वाटत नव्हतं. एक्झिट पोलमध्येही उदयनराजे भोसले पराभूत होतील अशी शक्यता वर्तवली गेली होती. पण आता भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित झालाय. या हाय व्होल्टेज लढतीत अखेर उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली आहे. साताऱ्याचा गड राखण्यात त्यांना यश मिळालंय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीत नारायण राणे यांनी जोरदार आघाडी घेत विजय मिळवलाय. या मतदारसंघातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये राणे यांनी चांगलीच आघाडी मिळवली आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या विजयामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघानं भक्कम साथ दिल्याचं स्पष्ट झालंय. महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत या विजयात दिसली. स्थानिक आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात पुन्हा एकदा झालेली राजकीय मैत्री राणेंच्या विजयामध्ये महत्त्वाची ठरली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मंत्री दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या 3 तालुक्यांवर केसरकर यांची चांगली पकड आहे. त्यांना मानणारा वर्ग या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. मागील काही निवडणुकांमध्ये राणे आणि केसरकर एकमेकांविरोधात ठाकले होते. मात्र राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आता हे दोन्ही नेते महायुतीत आहेत. या निवडणुकीआधी केसरकर राणे यांच्यात झालेली राजकीय मैत्री भाजपची जमेची बाजू होती. मात्र प्रचारादरम्यानही महाविकास आघाडीकडून या मैत्रीवर टीका करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीच्या माध्यमातून आघाडीचा प्रचार खोडून काढताना भाजपा, शिंदे, शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून राणे आणि केसरकर हे विकासात्मकदृष्ट्या एकत्र आल्याचं पटवून दिलं होतं. सावंतवाडी मतदारसंघामध्ये केसरकरांची ताकद आहेच, परंतु भाजपची संघटनात्मक बांधणीही मजबूत आहे.